म्हणजे शेअर मार्केट बद्दल मला आधीपासून थोडं माहिती होती. मी फक्त छोट्या-मोठ्या इन्व्हेस्टमेंट किंवा लाँग टर्मसाठी शेअरमध्ये इन्व्हेस्ट करत होतो. आणि ट्रेडिंग करायचं होतं, पण मी तुम्हाला आधी पण कॉन्टॅक्ट केला होता, तेव्हा बोललो होतो, की मी YouTubeवर थोडं-थोडं शिकलोय, अर्धवट नॉलेज. म्हणून मग मला Instagramवर एम-के ट्रेडिंगबद्दल थोडं माहिती पडलं होतं. मी 2-3 वेळा परत चेक केलं, की काय आहे, कसं शिकवतायत वगैरे. मी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जाऊन चेक केलं होतं. आणि फीस पण मला वाटलं होतं, की एक्स्पेक्टेड होती जास्त. मी तुम्हाला फोनवर बोललोही होतो. 2दा विचारलं होतं, फीस एवढीच आहे का नक्की कन्फर्म? ओके. पण मला थोडं स्टार्टिंगला डाऊट होता, की जर फीस कमी घ्यायला लागलेत, कसं शिकवतील वगैरे. पण एक नंबर शिकवलंय. म्हणजे मला जे अर्धवट नॉलेज आलं होतं, ते सगळं क्लिअर होऊन परत झिरोपासून म्हणजे आता कन्फर्म पूर्ण नॉलेज आलंय, की आणि आता कॉन्फिडेंटली ट्रेड पण करू शकतोय, की लेव्हल्स वगैरे सगळ्या मार्क करून कुठे एंट्री करायची आहे, कसं करायचंय. म्हणजे ते मला कळायला लागले आता बरोबर. त्याच्यामुळं नो डाउट सगळं तुम्ही परत जे फॉरेक्सचं शिकवले गिरीश सरांनी, ते पण एक एक नंबर शिकवलंय. काहीच काहीच त्याच्यात असं म्हणजे खोटं बोलण्यासारखंही नाहीये किंवा काही नाहीच आहे. तर थँक यू त्यासाठी. आणि मी पण रेकमेंड करेलच माझ्या मित्रांना वगैरे ज्यांना पण करायचंय, की ओके. पहिले तर एम-के ट्रेडिंगकडेच जावं. नंतर तुम्हाला मग दुसरं कुठं एक्स्ट्रा पैसे घालून तेच नॉलेज घ्यायचं असेल, तर मग ती तुमची चुकी. बट एक क्वेश्चन आहे. जर तुम्ही एमके ट्रेडिंग कडे आलात, तर जे आपण इंडियन प्लस फॉरेक्स जे तुम्हाला दिलेलं आहे, तर असं तुम्हाला कधी वाटलं का, हे कोर्स घेतल्याच्या नंतर मला सगळ्या सेगमेंटमध्ये ऑलरेडी मला सगळे सेटअप भेटलेले आहेत. तर मला दुसरं YouTubeवर जायची गरज आहे, मला दुसऱ्या क्लासकडे जायची गरज आहे. नाही सर, मी पण हां, ते पण बोलणारच होतो. नाही जायची गरज, कारण की म्हणजे जे तुम्ही शिकवलंय आम्हाला सगळं, मी बाहेर आधी चौकशी केली होती, तर सेपरेट एक्स्ट्रा पैसे घेतात वगैरे शिकवायचे. परत ते कसं आहे, मी 1-2 मित्रांना पण विचारलं होतं, तर त्यांनी म्हणले, की "भाई लावला, पण काय शिकवलेलं कळालं नाही." तर मला इथं सॅटिस्फॅक्शन भेटलंय पूर्ण. त्याच्यामुळे आहे बरोबर. चांगलं आहे सर. पूर्ण सगळं पुढं बाहेर जाऊन बघायची गरज पडत नाही, काही नाही. काही गरज पण नाही YouTubeवर जायची. ग्रेट.